ओढत ओढत घेऊन त्या स्कॉर्पिओमध्ये बसून ते निघाले. त्यानंतर दैठण्याच्या दरम्यान बहुतेक त्यांचं कुठं लागले मृत्यू झाला काही असं आता ते दोरी वगैरे दिसत आहे, परंतु अजून त्यांनी काय पीएम वगैरे काही केलेलं नाही. स्कॉर्पिओ आहे ती आपल्याला मिळालेली आहे. ते सोडून त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे सोडून त्या आरोपींचा मारण्याचा उद्देश होता का फक्त अपहरण करायचं? तोच आहे ना तो पहिलाच वाद आहे ना. पार्श्वभूमी ते पहिल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे त्याला. असं ते मूळ म्हणजे काल दिनांक 9/12 रोजी केच गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही 6 पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे LCBचे पथक आणि तेथील वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला. सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन घुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता. त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत. सर, हे आरोपीला कुठून अटक केलं? या दोन्ही आरोपींना आपण केजच्या जवळ जे तांबवा गाव आहे तेथील शेत शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे 3 वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सर, प्रथमदर्शनी निश्चितच एक 3-4 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे.